नमस्कार. जलसंपदा विभागाच्या वतीने देण्यात येणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पाणी वापर संस्था व्यवस्थापन पुरस्कार 2025 या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा याबद्दल आज आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. हे अर्ज सादर करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला जलसंपदा विभागाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यायची आहे. या संकेतस्थळाला आल्यानंतर आपल्याला इथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार 2025 हे एक टॅब दिसेल. या टॅबला क्लिक केल्यानंतर आपल्याला पाचही महामंडळांसाठी स्वतंत्र लिंक दिलेली आहे ते दिसणार. आपण पाणी वापर संस्था ज्या महामंडळाशी संबंधित असतील ते महामंडळ त्यांनी सिलेक्ट करायचं. ते सिलेक्ट केल्यानंतर एक बाह्य संकेतस्थळावर ते पेज आपल्याला घेऊन जाणार. बाह्य संकेतस्थळाला आल्यानंतर आपल्याला इथे नामांकनाच्या अर्जाची लिंक दिसते. सोबतच जलसंपदा विभागाचा 24/4/2025 शासन निर्णय दिसते. त्यासोबत जाहीर निवेदन आणि अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक या बाबी या पेजला आपण दिलेल्या आहेत. सोबत त्यानंतर अर्ज सादर करण्यासाठी आपल्याला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार स्पर्धेकरता नामांकनाचा अर्ज भरण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा. इथे क्लिक करा. या लिंकला आपण क्लिक केलं तर आपण पुढे जे गुगल फॉर्म आहे त्या फॉर्मवर आपण पुढे फॉरवर्ड केले जातं. हे फॉर्म भरण्यासाठी आपल्याला एक प्री-रिक्विजिट आहे, ज्यामध्ये आपल्याला जीमेल अकाउंटचा वापर करणे अनिवार्य आहे. जीमेल अकाउंटचा वापर केलं की आपण जेव्हा या लिंकवर क्लिक करू तर आपलं ईमेल आयडी इथे रिफ्लेक्ट होईल आणि मग यानंतर आपण आपल्या अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला आपण सुरुवात करू शकतो. तर यामध्ये आपल्याला सर्वप्रथम गट सिलेक्ट करायचे, ज्याच्यामध्ये 2 प्रकारचे गट आहेत. गट अ मोठे प्रकल्प किंवा मध्यम प्रकल्प, गट ब लघु प्रकल्प, कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे, साठवण तलाव, कालवा, नदीवरील वैयक्तिक अथवा सहकारी. ठीक आहे. आता याच्यामध्ये आपण मोठे प्रकल्प सिलेक्ट करूया आणि नेक्स्ट पेजला आपल्याला महामंडळ स्तरीय विभाग यांची माहिती भरायची. आता मी विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ यांच्या लिंकद्वारे माहिती भरतोय, त्यामुळे आपल्याला इथे विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ दिसतंय. त्यानंतर आपल्याला मुख्य अभियंता कार्यालय सिलेक्ट करायचं आहे. यामध्ये त्या महामंडळा अंतर्गत असलेले 4ही मुख्य अभियंता कार्यालय आपल्याला दिसतात. पुढे आपल्याला नेक्स्ट करायचं आहे. मुख्य अभियंता विशेष प्रकल्प यांच्या अंतर्गत असलेले अधीक्षक अभियंता यांचे नाव आपल्याला दिसतील. जर यापैकी कुठलं अधीक्षक अभियंता यांचं कार्यालय सुटलेलं असेल तर त्यांनी इतर सिलेक्ट करायचंय. इतर सिलेक्ट केल्यानंतर त्यांना माहिती एंटर करण्याची आपण नेक्स्ट वर क्लिक केलं की आपल्याला माहिती मंडळ कार्यालयाचे नाव एंटर करता येतं. आता इथे आपण विशेष प्रकल्पांतर्गत अकोला पाटबंधारे मंडळ अकोला सिलेक्ट करूया. पुढे नेक्स्टला क्लिक करायचं. यानंतर आपण जे मंडळ कार्यालय सिलेक्ट केले त्या अंतर्गत असलेले डिव्हिजन यांचं नाव इथे रिफ्लेक्ट होईल. आणि जसं आपण मंडळ कार्यालयाचं बघितलं, जर नाव नसेल तर आपल्याला इतर सिलेक्ट करायचं. यामध्ये आता आपण अकोला पाटबंधारे विभाग सिलेक्ट करू. नेक्स्ट पुढे आपल्याला ही माहिती जी आहे ही एंटर करायची. ही आपण मराठी किंवा इंग्लिश या दोन्ही भाषांमध्ये आपण एंटर करू शकतो. तर उपविभागाचे नाव एंटर करायचे याच्यामध्ये. त्यानंतर शाखा कार्यालयाचे नाव. त्यानंतर आपल्याला उपविभाग शाखा कार्यालयांचे नाव भरल्यानंतर आपल्याला नेक्स्ट करायचं आहे. पुढे आपल्याला प्रकल्पाची माहिती भरायची आहे. याच्यामध्ये प्रकल्पाचे नाव सर्वप्रथम काटेपूर्णा प्रकल्प.
त्यानंतर त्यामध्ये जे पाणी वापर संस्थेचे नाव आहे ते पाणी वापर संस्थेचे नाव एंटर करणार त्याच्यामध्ये. पुढे पाणी वापर संस्थेच्या कार्यक्षेत्राचा तपशील. त्यानंतर संस्थाचं नोंदणी क्रमांक. संस्था नोंदणी दिनांक पुढे. त्याच्यामध्ये आपल्याला इयर सिलेक्ट करून दिनांक टाकायचा. करारनाम्याचा तपशील एंटर करायचा आहे. त्यामध्ये इयर एंटर करायचं. पुढे संस्थेचा प्रकार सिलेक्ट करायचा. आता ही यामध्ये 4 ऑप्शन्स आहेत. प्रकल्प, कालवा, वितरिका, लघु वितरिका असतील. तुम्हाला जे ऍप्लिकेबल असेल ते तुम्ही एंटर करू शकता. पुढे पुढे संस्थेचा कार्यक्षेत्राचा तपशील द्यायचा आहे, ज्याच्यामध्ये संस्थेचे सिंचन क्षेत्र 159 हेक्टर्स. CCF किती आहे त्याच्यासाठी. लाभ क्षेत्र हस्तांतर किती झालेलं आहे. त्यानंतर पाणी कुठं मंजुरी किती घेतलेली आहे. आणि पाणी मोजण्याचे उपकरण असेल तर कुठल्या प्रकारचे उपकरण. पुढं हे जे उपकरण आहे ते कधीपासनं उपकरण लावलेले आहे त्याची डेट इथे एंटर करायची आपल्याला. डेट एंटर केल्यानंतर आपल्याला नेक्स्ट करायचं आहे. पुढे जाऊन आपल्याला पाणी वापर संस्थेचा प्रशासकीय तपशील द्यायचा आहे, ज्याच्यामध्ये सर्वप्रथम सभासदांची संख्या. पुढे पुरुष सभासदांची संख्या किती आहे त्यामध्ये आणि महिला सभासदांची संख्या किती आहे. पाणी वापर पुढे जाऊन पाणी वापर संस्थेच्या अध्यक्षांचे नाव एंटर करायचं आहे तुम्हाला. मोबाईल क्रमांक एंटर करायचा इथे.
पाणी वापर संस्थेचे उपाध्यक्ष, चा मोबाईल क्रमांक, पाणी वापर संस्थेच्या सचिवांचं नाव, त्यांचा मोबाईल नंबर, त्यानंतर पाणी वापर संस्थेचे संचालक यांचे नाव एंटर करायचं. त्यांचा मोबाईल क्रमांक, पाणी वापर संस्थेचं ईमेल आय डी. त्यानंतर ही माहिती भरल्यानंतर आपल्याला नेक्स्ट करायचं आहे. पुढे आपल्याला पाणी वापर संस्थेच्या अलीकडील निवडणुकीचा तपशील द्यायचा आहे. सध्या स्थितीत कार्यरत असलेले संचालक मंडळ ज्या निवडणुकीद्वारे आहेत त्यांचा तपशील द्यायचा आहे. त्याच्यामध्ये आपल्याला इयर सिलेक्ट करायचं आहे. 2000 पासून तर 2025 पर्यंतचा याच्यामध्ये आपण मुभा दिलेली आहे. त्यानंतर पाणी वापर संस्थेचे लेखापरीक्षण झालेले तपशील, त्याच्यामध्ये रिसेंटली कधी लेखापरीक्षण झाले त्याचं माहिती आपल्याला एंटर करायची. पुढे आपल्याला यामध्ये आपल्याला पुरस्कारासाठी निवड का करावी या पृष्ठार्थ पाणी वापर संस्था यांनी केलेले उत्कृष्ट किंवा नाविन्यपूर्ण कामगिरी बद्दलचे 1000 शब्दांमध्ये आपल्याला स्वतंत्रपणे माहिती इथे एंटर करायची आहे. त्याच्यामध्ये तुम्ही मराठी आणि इंग्लिश या दोन्ही प्रकारात करू शकता, पण मिनिमम माहिती ही 1000 वर्ड्सची शब्दांची असायला. पाणी वापर संस्थेच्या ठळक वैशिष्ट्यांची जी माहिती आहे ती आतापर्यंत आपण भरलेली आहे. या पुढील माहिती जी आहे ती स्वयंमूल्यांकनाची माहिती आहे, ज्यामध्ये आपण 2 वार्षिक आर्थिक वर्षांसाठी आपण जी आहे ती माहिती भरणार आहे, ज्यामध्ये सन 2023-24 व सन 2024-25 ची माहिती भरणार आहे. यामध्ये मुख्यतः आपण जे आहे ते 1 ते 5 मॉड्यूलमध्ये आपण माहिती भरतोय. तर सुरू करूया. त्याच्यामध्ये सन 2023-24 सिलेक्ट करायचं आहे. पुढे आपण पाणी वापर संस्थांचा जल कारभार जो आहे त्या पेजला आपण फॉरवर्ड होतो, ज्यामध्ये वर्षभरात पाणी वापर संस्थांच्या सदस्यांनी किती सर्वसाधारण सभा झालेल्या आहेत याबद्दलची माहिती दिलेली आहे. यामध्ये आपल्याला 3 ऑप्शन आहेत: बैठक किंवा सभा झालेली नाही, 1 बैठक किंवा सभा झालेली आहे, 2 किंवा अधिक बैठक. जो ज्या जितक्या सभा झालेल्या असतील त्यानुसार आपल्याला ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. एकदा ऑप्शन सिलेक्ट केलं की खालच्या प्रश्नामध्ये आपल्याला इथे दिनांक नमूद करायचा आहे. यामध्ये एक सभा झालेली आहे म्हटलं आपण, तर मग त्या आर्थिक वर्षातील ज्या दिनांकाला ते झालेली सभा ती डेट तिथे एंटर करायची. त्यानंतर गेल्या 1 वर्षात संचालक व्यवस्थापन समितीच्या किती बैठका आयोजित केल्या गेल्या आहेत. बैठक झालेली नाही, 1 किंवा 2 झालेले आहेत, 3 किंवा 4 झालेले आहेत, 5 किंवा 6 झाले. ज्या प्रकारात झाले असतील त्या तो ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे आणि त्यानंतर पुढे खालच्या प्रश्नामध्ये आपल्याला इथे त्याबद्दलचे दिनांक नमूद करायचे आहेत. जर 2 बैठका झाल्या असतील तर 2 दिनांक आपल्याला इथे नमूद करायचे आहेत. ठीक आहे. पुढच्या प्रश्नामध्ये हे जे आहे ते मल्टिपल ऑप्शन आहेत, पण याच्यामध्ये असं आहे की पाणी वापर संस्था व्यवस्थापन समितीमध्ये महिला संचालकांचा सहभाग अभाव. यामध्ये जर महिला संचालक नसतील तर आपल्याला पहिला ऑप्शन सिलेक्ट करायचा. 1 महिला संचालक असतील तर दुसरं,
एकापेक्षा जास्त महिला संचालक असतील तर तिसरा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. पण एक महिला संचालक आहेत आणि त्या प्रत्येक मीटिंगला उपस्थित असतात तर हे दोन्ही ऑप्शन सिलेक्ट करायचे आहे. आणि एकापेक्षा जास्त महिला संचालक आहेत आणि किमान एक महिला संचालक जे आहेत त्या उपस्थित असतात नेहमी प्रत्येक बैठकीमध्ये, मग या दोन्ही ऑप्शन आपल्याला सिलेक्ट करायचे. पुढचा प्रश्न पण हा मल्टिपल सिलेक्शन आहे. याच्यामध्ये जर काही नियम पाणी वापर संस्थेद्वारे नियम आणि निकष बनवलेले असतील पाण्याच्या वापराबाबत, पीक आणि पाण्याच्या वापराबाबत, तर त्याचे ऑप्शन्स आपल्याला सिलेक्ट करायचे. वरचे तीन जे ऑप्शन आहेत फर्स्ट, सेकंड अँड थर्ड, हे मल्टिपल सिलेक्शन मध्ये तुम्ही तिन्ही ऑप्शन सिलेक्ट करू शकता आणि म्हणजे जे ऑप्शन लागू आहेत तुम्हाला ते सिलेक्ट करू शकता. जर कुठल्याही प्रकारचा नियम तयार केलेला नसेल तर ऑप्शन 4 जो आहे तो सिलेक्ट करायचा आहे. आणि जर तुम्ही यापैकी कुठल्याही प्रकारचे नियम आणि निकष जर तयार केले असतील तर ते ऑप्शन सिलेक्ट करायचे. आणि आपल्याला पुढच्या प्रश्नामध्ये जे आहे जे नियम निकष तुम्ही तयार केले असतील त्याबद्दलचे 100 शब्दापेक्षा अधिकची जी माहिती आहे ती ते एंटर करायची आपल्याला. 100 शब्दापेक्षा अधिकची माहिती इथे आपण एंटर करायची आहे. पुढे मग आपल्याला दुसऱ्या प्रश्नामध्ये गेल्या वर्षभरात पाणी वापर संस्था व्यवस्थापन समितीचे सदस्य किती प्रशिक्षण क्षमता बांधणी कार्यक्रमांना उपस्थित होते. जे ऑप्शन तुम्हाला लागू असतील 1 प्रशिक्षण, 2 प्रशिक्षणे किंवा 3 प्रशिक्षणे, ते ऑप्शन आपल्याला इथे सिलेक्ट करायचं. पुढे पाणी वापर संस्थेच्या व्यवस्थापन समिती सदस्यांच्या निवडीसाठी मागील निवडणूक केव्हा घेण्यात आली. यामध्ये 3 ऑप्शन आहेत, 10 वर्षापूर्वी, 5 ते 9 वर्षापूर्वी किंवा नियमित जर होत असतील तर नियमित ऑप्शन आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. नेक्स्ट जायचं आपल्याला सेकंड मॉड्यूलमध्ये जे आहे ते सिंचित क्षेत्र आणि त्याची टक्केवारी जी आहे त्याबद्दलची माहिती द्यायची आहे. यामध्ये सर्वप्रथम रब्बी हंगामातील लागू पाणीकोट्यात सिंचित होऊ शकणाऱ्या सिंचन क्षेत्रापैकी किती टक्के पीक क्षेत्र सिंचनाखाली आलेले आहे याचं जी टक्केवारी आहे ती द्यायची आहे. त्याच्यामध्ये वास्तविक सिंचन पीक क्षेत्र डिवायडेड बाय सिंचित होऊ शकणारे सिंचन क्षेत्र इंटू 100 या फॉर्म्युल्याचा वापर करून आपल्याला ते माहिती टक्केवारी जी आहे ती कॅल्क्युलेट करायची आहे आणि दिलेल्या ऑप्शन्स पैकी जे लागू आहेत ते इथे सिलेक्ट करायचं. पुढच्या याच्यामध्ये पण सिमिलर वेरियन्स आहे ज्याच्यामध्ये आपल्याला रब्बी हंगामासाठी कॅल्क्युलेट केलं ते आपल्याला उन्हाळी हंगामासाठी करायचं. याच्यामध्ये पण 3 ऑप्शन आहेत, त्यापैकी आपल्याला लागू असलेले ऑप्शन जे आहे ते सिलेक्ट करायचं. पुढे आपण वाटप केलेल्या पाण्याचे संवर्धन, बचत किंवा कार्यक्षम वापर करण्यासाठी जे आहे पाणी वापर संस्थांनी कोणते उपाय केले आहेत जेणेकरून अधिक लागवडी योग्य लाभ क्षेत्र जे आहे प्रत्यक्ष सिंचनाखाली येईल. यासाठी ऑप्शन मल्टिपल सिलेक्शनचे ऑप्शन दिलेले आहे. तर कुठल्याही प्रकारचे उपाययोजना केलेले नसतील तर कोणतीही उपाययोजना केलेली नाही हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. जर या खालील 4 पैकी कुठल्याही प्रकार जे दुसरं, तिसरं, चौथं आणि 5वं ऑप्शन आहे यापैकी कुठल्याही प्रकारचे जर उपाययोजना केलेल्या असतील तर ते मल्टिपल सिलेक्शनद्वारे आपण सिलेक्ट करू शकतो. जर 4ही उपाययोजना कुठल्या पाणी वापर संस्थेने केली असेल तर ते 4ही उपाययोजना जे आहेत ते सिलेक्ट करू शकतात. याच्यामध्ये फक्त जे आपण उपाययोजना सिलेक्ट करतोय जे केलेले आहेत आपण सांगतोय इथे त्यांची जी माहिती आहे ती आपल्याला पुढे दिलेल्या प्रश्नामध्ये जे आहे जिथे लागू आहे तिथे आपल्याला एंटर करायची आहे. जसं वैविध्यपूर्ण किंवा कमी पिके तर पिकाचे नाव लिहायचं आहे आपल्याला आणि त्याचं क्षेत्र लिहायचं आहे. ठीक आहे. आणि आणखी जास्त पिके असतील तर मग ते आपण कॉमा देऊन आपण पुढे येऊ शकतो. तसं सूक्ष्म सिंचन पद्धतीचा अवलंब जर केलेला असेल तर सूक्ष्म सिंचन पद्धतीचा अवलंब आपण इथे सिंचन क्षेत्र त्याचं सिंचित क्षेत्र किती आहे ते एंटर करायचे आणि त्याची टक्केवारी किती आहे हे इथे आपल्याला एंटर करायचं. तसंच पाण्याचा ताळेबंद केला असेल तर त्याबद्दलची माहिती इथे पुढच्या प्रश्नामध्ये द्यायचं आहे. माती आरोग्य चांगले ठेवण्यासाठी जे राष्ट्रीय धोरणानुसार गांडूळ खत, पाचट, जैविक खत इत्यादी किती टक्के क्षेत्रावर वापर केलेला आहे याबद्दलची माहिती असेल तर ती आपल्याला इथे नमूद करायची आहे. सोबतच या प्रश्नामध्ये जर आपण कुठल्या प्रकारच्या उपाययोजना केलेल्या असतील तर त्याबाबतचा जिओटॅग फोटो जो आहे तो आपल्याला इथे जोडायचा. यासाठी आपल्याला मॅक्झिमम जी लिमिट आहे ती 10 MB पर्यंतची आहे. आपल्याकडे जर मल्टिपल फोटोज असतील तर ते आपण पीडीएफच्या फॉर्मॅटमध्ये आपण कन्वर्ट करून ते इथे ऍड करू शकतो. ब्राउज करायचं आणि ते जे फोटोज आहेत ते इथे आपल्याला अपलोड करायचं. त्यानंतर गेल्या वर्षभरात काही कुठल्या प्रकारचे नाविन्यपूर्ण उपक्रम केले असतील किंवा
प्रोत्साहन देणारे कोणते जनजागृतीचे कार्यक्रम किंवा काही केलेले असतील तर त्याबद्दलच इथे आपल्याला माहिती द्यायची, ज्यामध्ये किती उपक्रम केलेत ते सांगायचं आहे. जर उपक्रम केलेले नसतील तर कोणते उपक्रम केले नाहीत हे ऑप्शन सिलेक्ट करायचं, आणि उपक्रम केले असल्यास 1, 2, 3 किंवा 3 पेक्षा जास्त हे ऑप्शन आपल्याला सिलेक्ट करायचं. पुढे जे आपण ऑप्शन सिलेक्ट केलेले आहे त्यानुसार इथे आपल्याला 100 शब्दांमध्ये माहिती जी आहे ती भरायची आहे. पुढच्या प्रश्नामध्ये आपल्याला पाणी वापर एकूण सिंचित क्षेत्र जे आहे त्याबद्दलची माहिती द्यायची आहे. यामध्ये किती सिंचित क्षेत्र आहे, हेड, मिडल आणि टेल यामध्ये किती सिंचित क्षेत्र आहे आणि किती त्याची टक्केवारी आहे याची विभागणी आपल्याला इथे नमूद करायची. प्रश्न हेड मध्ये आपण एंटर करायचं. याच्यामध्ये तुम्ही फक्त नंबर टाईप करा, यामध्ये कुठल्याही प्रकारचं तुम्ही स्पेशल कॅरेक्टर्स जे आहेत ते यूज करू नका. फक्त नंबर्स एंटर करा. हेड जसं झालं तसं मिडल भागातील किती सिंचित क्षेत्र आहे त्याची टक्केवारी किती आहे, टेल भागातील सिंचित क्षेत्र किती आहे त्याची टक्केवारी किती आहे हे एंटर करायचं आहे. या प्रश्नानंतर आपल्याला पीकनिहाय सिंचित क्षेत्र आणि त्याची टक्केवारी विभागणी जी आहे ते करायचे. ज्याच्यामध्ये ऊस पीक आहे, ऊस पिकासाठी किती टक्के आहे, त्यानंतर फळबागाचं किती क्षेत्र आहे, त्यानंतर हंगामी पीक क्षेत्र किती आहे, त्यानंतर भाजीपाला व इतर पीक क्षेत्र किती आहे याची माहिती आपल्याला इथे एंटर करायची. त्यानंतर एकूण लाभ क्षेत्रापैकी किती प्रमाणात सूक्ष्म सिंचन क्षेत्र आहे, यामध्ये 3 ऑप्शन आहेत. अजिबात नाही, 10% कमी, 10% जास्त. आणि नेक्स्ट पुढच्या मॉड्यूलमध्ये आपल्याला पाणीपट्टी आकारणी व आर्थिक मॉड्यूल आहे, ज्याच्यामध्ये पाणी वापर संस्थांमध्ये सिंचनासाठी पाणीपट्टीचे दर कोणत्या आधारावर निश्चित केले आहे. यामध्ये 3 ऑप्शन आहेत. प्रति एकर सिंचन, पिकानुसार प्रति एकर आणि शेतीला दिलेल्या वास्तविक पाणी पुरवठ्याचे किती वॉटर मीटरच्या आधारावर. यामध्ये आपण एक ऑप्शन सिलेक्ट करायचं जे आपल्याला लागू आहे. त्यानंतर पुढे वर्षभरात पाणी व्यवस्थापन समितीद्वारे पाणी वापर संस्था सदस्यांकडून एकूण पाणीपट्टी वसुलीची टक्केवारी किती आहे. यामध्ये आपल्याला 3 ऑप्शन दिलेले आहेत. 25%, 25 ते 50%, 50 ते 75 आणि 75 पेक्षा अधिक. जे ऑप्शन आपल्याला लागू आहे ते आपण इथे सिलेक्ट करायचं. त्यानंतर वर्षभरात जुन्या संचालक मंडळाकडून नवीन संचालक मंडळाकडे पाणी वापर हस्तांतराचे रकमेची किती टक्के वसुली केली आहे. यामध्ये पण 4 ऑप्शन दिलेले आहेत. जे ऑप्शन आपल्याला लागू आहे ते आपण इथे सिलेक्ट करायचं. त्यानंतर पाणी वापर संस्थेच्या आर्थिक लेखापरीक्षणाचा दर्जा काय आहे. यामध्ये अ, ब, क या प्रकारचे दर्जा आहे. जर लेखापरीक्षण केलं असेल तर, जर लेखापरीक्षण झालेलं नसेल तर केले नाही हा ऑप्शन आपल्याला सिलेक्ट करायचा. पुढच्या प्रश्नामध्ये आपल्याला मागील 3 वर्षाच्या लेखापरीक्षणानुसार पाणी वापर संस्था नफ्यात आहे का. यामध्ये आपल्याला 3 ऑप्शन, ज्यामध्ये पाणी वापर संस्था तोट्यात आहे, जेमतेम खर्च भागविला जातो किंवा नफ्यात आहे. जो ऑप्शन आपल्याला इथे लागू आहे तो आपण इथे सिलेक्ट करायचा. पुढच्या प्रश्नामध्ये आपल्याला पाणी वापर संस्थेच्या निर्णयानुसार कालव्याच्या पाण्यामुळे भूजल पुनर्भरण होत असल्याने लाभ क्षेत्रातील विहिरी आणि बोरवेल यावर पाणीपट्टी आकारण्यात येते का. यामध्ये पण 3 ऑप्शन दिलेले आहेत. नाही, समितीच्या बैठकीत चर्चा झाली परंतु निर्णय प्रलंबित आहे, विहिरीच्या पाणीपट्टी आकारण्यात येत आहे. तर जे ऑप्शन आपल्याला इथे लागू असेल ते आपण इथे सिलेक्ट करायचं. पुढचा जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये मल्टिपल सिलेक्शन आहे, ज्याच्यामध्ये पाणी वापर संस्थेने शेतकऱ्याच्या सोयीसाठी तसेच उत्पादन वाढवण्यासाठी कोणते उपक्रम हाती घेतले आहेत. जर यापैकी कुठल्याही प्रकारचे उपक्रम आपण हाती घेतलेले असतील तर ते मल्टिपल सिलेक्शनद्वारे आपण करू शकतो. जसं डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर, बी बियाणे, शेती अवजारे, आधुनिक उपकरणे, रासायनिक खते यांचे प्रापण करून भाड्याने देणे किंवा पाणी वापर संस्थेच्या सदस्यांची एफपीओ स्थापन करणे. जे ऑप्शन आपल्याला लागू असतील ते आपण इथे सिलेक्ट करू ठेवू. पुढचं मॉड्यूल जे आहे ते देखभाल दुरुस्ती मॉड्यूल आहे, ज्याच्यामध्ये पाणी वापर संस्थेच्या कार्यक्षेत्रातील वितरण व्यवस्था देखभाल दुरुस्तीसाठी गेल्या वर्षी वार्षिक कृती आराखडा तयार करण्यात आला होता का. हे प्रश्न जे ते होय नाही प्रकारात आहे. जर वार्षिक कृती आराखड्यामध्ये देखभाल दुरुस्ती केली असेल तर त्याबद्दल होय असं सिलेक्ट करायचं. तसंच जे अंदाजपत्रक वित्तीय अंदाजपत्रक केलेलं आहे
ते समितीमध्ये चर्चा मांडून केली जाते का, होय किंवा नाही, यामध्ये ऑप्शन आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. पुढे घनमापन पद्धतीने पाणी पुरवठा किंवा पाणी मापन यंत्रणा सुस्थितीत गुणवत्तेसह कार्यरत आहे का, त्याच्यामध्ये आपल्याला ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. जर होय असेल तर होय, नाही असेल तर नाही. पण होय असेल आणि नियमित कॅलिब्रेशन केले जात असेल तर दोन्ही ऑप्शन आपल्याला सिलेक्ट करायचे. तसेच या संबंधीचा जिओटॅग फोटो जो आहे तो इथे अपलोड करायचा आहे. जर तुमचं सुस्थितीत असेल तर इथे आपल्याला जिओटॅग फोटो जो आहे तो अपलोड करायचा आहे. त्यानंतर सध्या मायनर उपबंधारे साठवण तलाव यांची स्थिती काय आहे याबाबतचा प्रश्न जर असेल तर त्यामध्ये आपल्याला इथे 3 ऑप्शन जे आहेत वरचे, जर स्थिती चांगली असेल किंवा स्वच्छता केली जात असेल, गळती नसेल कुठल्याही प्रकारची, तुटफूट नसेल, तर आपल्याला वरचे 3 ऑप्शन आपण सिलेक्ट करू शकतो. जर चांगल्या स्थितीत सुस्थितीत नसेल किंवा चांगल्या स्थितीत नसेल तर आपल्याला चौथा ऑप्शन जो आहे तो सिलेक्ट करायचा आहे. वरचे 3 ऑप्शन जे आहेत ते मल्टिपल सिलेक्शन मध्ये आपण घेऊ शकतो. त्यानंतर विभागाकडून प्राप्त मागील 3 वर्षाच्या सरासरी परताव्याच्या रकमेपैकी देखभाल दुरुस्तीसाठी किती टक्के खर्च करण्यात आला, यामध्ये 4 ऑप्शन आहेत. जे ऑप्शन आपल्याला लागू असेल ते आपण इथे सिलेक्ट करायचं. नेक्स्ट. त्यानंतर मॉड्यूल 5 मध्ये माहिती व्यवस्थापन आणि दस्तऐवजीकरण याच्यामध्ये प्रश्न जे दिलेले आहेत त्याच्यामध्ये आपल्याला मल्टिपल सिलेक्शन आहे. जे आपल्याला लागू असतील ते आपण इथे सिलेक्ट करायचे. पाणी वापर संस्थेचे अभिलेख अद्ययावत आहेत का, याच्यामध्ये मग सभासद नोंदवही असेल, संस्थेची मत्ता व दायित्व विवरणपत्रे जे आपल्याला लागू असेल ते इथे आपल्याला इथे सिलेक्ट करायचं आहे. तसंच सर्व लेखा पुस्तके व ऑडिट कागदपत्रे अद्ययावत आहेत का, याच्यामध्ये पण जे कागदपत्रे अद्ययावत असतील त्याबद्दल सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर सिंचन नोंदणी अद्ययावत आहेत का, जे डॉक्युमेंट्स अद्ययावत असतील ते इथे आपल्याला सिलेक्ट करायचं. पुढे जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये शेतकरी सभासदांनी गेल्या 1 वर्षात खरीप आणि रब्बीसाठी भरलेले पाणी मागणी अर्ज कार्यालयात ठेवलेले असून पडताळणीसाठी उपलब्ध आहेत का, याच्यामध्ये 3 ऑप्शन आहेत. नाही, होय परंतु कागदपत्रे अपुरे आहेत, होय आणि सर्व कागदपत्रे पडताळणीसाठी उपलब्ध आहेत. हे 3 आहेत. त्यामध्ये आपल्याला जो ऑप्शन लागू असेल तो आपल्याला इथे आपल्याला सिलेक्ट करायचं आणि नेक्स्ट वर क्लिक करायचं. तर आपण जी माहिती भरली ती सन 2023-24 ची भरलेली आहे. आता 24-25 साठी पण सिमिलर याच्यामध्ये आपल्याला 1 ते 5 मॉड्यूल साठी माहिती भरायची. सर्वप्रथम 24-25 सिलेक्ट करायचं. नेक्स्ट. पुढे आपल्याला आतापर्यंत जे मॉड्यूलचे सिमिलर प्रश्न आहेत त्यामध्ये मग वर्षभरात पाणी वापर संस्थांनी सर्वसाधारण किती सभा झाल्या आहेत, त्यामध्ये या 3 ऑप्शन पैकी एक ऑप्शन सिलेक्ट करायचं. ज्या सभा झाल्या असतील त्याचा दिनांक यामध्ये नमूद करायचा आपल्याला. या आर्थिक वर्षासाठी आपण सन 2024-25 साठी. त्यानंतर गेल्या 1 वर्षात संचालक समितीची किती बैठका आयोजित केल्या त्याचा काउंट लिहायचा आहे. त्या बैठकांचा दिनांक आपण इथे टाकायचा आहे. त्यानंतर पुढच्या प्रश्नामध्ये जे आहे ते मल्टिपल सिलेक्शन मध्ये आहे, ज्याच्यामध्ये महिला संचालकांचा सहभाग किती आहे. यामध्ये जर महिला संचालक नसतील तर एक पहिला ऑप्शन, एक महिला संचालक असतील तर दुसरं, एकापेक्षा जास्त असतील तर तिसरं, आणि एक महिला संचालक आहे आणि त्या प्रत्येक बैठकीत हजर असतील तर ते हे 2 ऑप्शन सिलेक्ट करायचे. आणि जर एकापेक्षा जास्त महिला संचालक आहेत आणि मिनिमम एक जे आहेत ते प्रत्येक बैठकीत उपस्थित असतील तर ते दोन्ही ऑप्शन आपल्याला सिलेक्ट करायचे. पुढे पाणी वापर संस्थेने पीक आणि पाण्याच्या वापराबाबत कुठले निकष आणि नियम जर तयार केलेले असतील तर त्यासाठी आपल्याला हे मल्टिपल सिलेक्शन दिले, ज्याच्यामध्ये पहिले 3 ऑप्शन जे आहेत ते आपण सोबत सिलेक्ट करू शकतो. ज्या प्रकारे तुमच्याकडे नियम आणि निकष जे आहेत ते तयार केलेले असतील त्यानुसार. तर कुठलाही नियम केला नसेल तर कुठलाही नियम केलेला नाही त्यासाठी आपल्याला फक्त ऑप्शन 4 हा सिलेक्ट करायचा आणि जे लागू असतील ते आपल्याला इथे सिलेक्ट करायचे. तसेच जे पाणी वापर संस्थेचे पीक आणि पाण्याच्या वापराबाबत नियम आहेत, निकष आहेत, त्याचं 100 शब्दातील माहिती जी आहे ती इथे आपल्याला एंटर करायची आहे. याच्यामध्ये आपल्याला 100 शब्दामध्ये माहिती एंटर करायची आहे. पुढे गेल्या वर्षभरात पाणी वापर संस्था व्यवस्थापन समितीचे सदस्य किती प्रशिक्षणांना किंवा क्षमता बांधणी कार्यक्रमांना उपस्थित होते, यामध्ये आपल्याला ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे, जे ऑप्शन आपल्याला लागू असेल. त्यानंतर पाणी वापर संस्थेच्या व्यवस्थापन समिती सदस्यांच्या निवडीसाठी मागील निवडणूक केव्हा घेण्यात आली, यामध्ये आपल्याला 3 ऑप्शन आहेत. जे ऑप्शन आपल्याला लागू असेल 10 वर्षापूर्वी, 5 ते 9 वर्षापूर्वी किंवा नियमित होत असेल तर नियमित, ते ऑप्शन आपल्याला इथे सिलेक्ट करायचं. सेकंड मॉड्यूल मध्ये आपल्याला सिंचित क्षेत्राची आणि त्याची टक्केवारीची माहिती द्यायची आहे.
ज्यामध्ये प्रथम आपल्याला रब्बी हंगामासाठी लागू पाणीकोट्यात सिंचित होऊ शकणाऱ्या सिंचन क्षेत्रापैकी किती टक्के पीक सिंचनाखाली आलेले आहेत त्याची टक्केवारी द्यायची आहे. ज्याच्यामध्ये 3 ऑप्शन्स आहेत आपल्याला. 50% पेक्षा कमी, 50 ते 90%, 90% पेक्षा जास्त. तसंच उन्हाळी हंगामासाठी पण आपल्याला कॅल्क्युलेट करून आपल्याला योग्य तो ऑप्शन इथे सिलेक्ट करायचा. पुढच्या याच्यामध्ये वाटप केलेल्या पाण्याचे संवर्धन, बचत किंवा कार्यक्षम वापर करण्यासाठी पाणी वापर संस्थाने कोणते उपाय केले आहेत जेणेकरून अधिक लागवडीयोग्य लाभक्षेत्र प्रत्यक्ष सिंचनाखाली येईल. यामध्ये जर कुठल्याही उपाययोजना केल्या नसतील तर पहिला ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे आणि कुठल्या प्रकारच्या उपाययोजना केल्या आहेत तर त्या ऑप्शनला सिलेक्ट करायचं आहे आणि जे ऑप्शन आपल्याला लागू असतील त्याची माहिती आपल्याला जी आहे ती इथे खाली आपल्याला एंटर करायची आहे. ज्याच्यामध्ये मग पिकाचे नाव आणि त्याचं किती क्षेत्र आहे ते माहिती इथे आपल्याला एंटर करावी लागेल. त्यानंतर अवलंब भूजल काळजी एकत्रित वापरायची दलगमी पाणी किती आहे ती कॅल्क्युलेट करून आपल्याला ती इथे आपल्याला एंटर करावं लागेल. त्यानंतर सूक्ष्म सिंचन क्षेत्र किती आहे, सिंचित क्षेत्र आपण इथे लिहू शकतो. आणि त्याची टक्केवारी किती आहे. तर किती टक्के क्षेत्रावर आपण गांडूळ खत, पाचव, जैविक खत इत्यादी वापरलेला आहे ते त्याचा काउंट आपण इथे एंटर करू. सोबतच ह्या जर उपाययोजना केलेल्या असतील तर त्यासाठीच जिओ टॅग फोटो जो आहे तो अपलोड करणे कंपल्सरी आहे. त्यानंतर गेल्या वर्षभरात पाणी वापर संस्था संचालकांनी मंडळ कार्यक्षम पाणी वापर व्यवस्थापनाला प्रोत्साहन देण्यासाठी कुठल्या प्रकारचे IEC किंवा जनजागृती उपक्रम केलेले असतील तर त्याबद्दलची माहिती इथे द्यायची आहे. जेवढे उपक्रम झाले असतील तो ऑप्शन आपण इथे सिलेक्ट करायचा आहे आणि त्याबद्दलची माहिती जी आहे ती 100 शब्दामध्ये खालच्या प्रश्नामध्ये आपल्याला एंटर करायची. सोबतच पाणी वापर संस्थेचे एकूण याच्यामध्ये सिंचित क्षेत्रामध्ये जर हेड, मिडल आणि टेल या भागामध्ये किती सिंचित क्षेत्र आहे आणि त्याची टक्केवारी काय याचं इथे नमूद करायचे आपल्याला. आता याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे स्पेशल कॅरेक्टर्स यूज करू नका आणि हे नंबर्सच असू द्यात. मिडल आणि हे टेलची माहिती आपण एंटर करतो. त्यानंतर आपल्याला सिंचित क्षेत्र जे आहे ते पीकनिहाय म्हणजे पीकनिहाय सिंचित क्षेत्र आणि त्याची टक्केवारी जी आहे टक्केवारीची विभागणी आपल्याला पुढच्या प्रश्नांमध्ये करायची आहे. याच्यामध्ये प्रथम आपल्याला ऊस पीक क्षेत्र आहे, किती ऊस पीक क्षेत्र आहे त्याची टक्केवारी किती आहे. त्यानंतर फळबाग पीक क्षेत्र किती आहे त्याची टक्केवारी किती आहे. हंगामी पीक क्षेत्र किती आहे त्याची टक्केवारी किती आहे. त्यानंतर भाजीपाला व इतर पिके किती आहेत याची टक्केवारी किती आहे ती एंटर करायची आहे आणि त्यानंतर एकूण लाभ क्षेत्रापैकी किती प्रमाणात सूक्ष्म सिंचन क्षेत्र आहे याची माहिती आपल्याला इथे एंटर करायची आहे. 10% कमी, अजिबात नाही किंवा 10% जास्त. पुढच्या याच्यामध्ये आपल्याला पाणीपट्टी आकारणी व आर्थिक मॉडेल याबद्दलची माहिती द्यायची आहे. ज्यामध्ये पाणी वापर संस्थांमध्ये सिंचनासाठी पाणीपट्टीचे दर कोणत्या आधारावर निश्चित केले आहेत. यामध्ये 3 ऑप्शन आहेत. प्रति एकर सिंचन, पिकानुसार प्रति एकर, शेतीला दिलेल्या वास्तविक पाणी पुरवठ्याचे किंवा वॉटर मीटरच्या आधारावर. आता जे तुम्हाला लागू असेल त्याप्रमाणे इथे आपण सिलेक्ट करायचं आहे. पुढच्या प्रश्नामध्ये वर्षभरात व्यवस्थापन समितीद्वारे पाणी वापर संस्था सदस्यांकडून एकूण पाणीपट्टीची वसुली किती टक्केवारी आहे. जेव्हा 25% पेक्षा कमी, 25 ते 50%, जे ऑप्शन आपल्याला लागू असेल ते सिलेक्ट करायचं. पुढच्या याच्यामध्ये जे थकबाकी आहे हस्तांतरित रकमेची किती टक्के वसुली केली आहे त्याबद्दलचे ऑप्शन आपल्याला इथे सिलेक्ट करायचे. पुढच्या याच्यामध्ये आर्थिक लेखापरीक्षण जे आहे ते मागील आर्थिक वर्षात झालेलं आहे का किंवा त्याचा दर्जा काय आहे याचा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. जर लेखापरीक्षण झालेलं नसेल तर केले नाही हा ऑप्शन सिलेक्ट करायचा. झालं असेल तर अ मधून त्यांना लेखापरीक्षणाचा दर्जा सिलेक्ट करायचा. पुढच्या प्रश्नामध्ये मागील 3 वर्षाच्या लेखापरीक्षणानुसार पाणी वापर संस्था नफ्यात आहे का. जर नफ्यात आहे का याच्यामध्ये 3 ऑप्शन आहेत. तोट्यात आहे, जेमतेम खर्च भागवला जातो, नफ्यात आहे. जे ऑप्शन आपल्याला लागू असेल ते आपण इथे एंटर करायचं.
पुढे पाणी वापर संस्थांच्या निर्णयानुसार कालव्याच्या पाण्यामुळे भूजल पुनर्भरण होत असल्याने लाभ क्षेत्राचे विहीर आणि बोरवेल यावर पाणीपट्टी आकारण्यात येते. यामध्ये पण जे ऑप्शन दिलेले आहेत त्यापैकी आपल्याला एक सिलेक्ट करायचं आहे, ज्यामध्ये नाही समितीच्या बैठकीत चर्चा झाली परंतु पुढे निर्णय प्रलंबित आहे, विहिरीवर पाणीपट्टी आकारण्यात येत आहे, जे ऑप्शन आहे ते आपण इथे सिलेक्ट करायचं आहे. पुढचा प्रश्न जे आहे ते मल्टिपल सिलेक्शनचा आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला पाणी वापर संस्थेने शेतकऱ्यांच्या सोयीसाठी तसेच उत्पादन वाढवण्यासाठी कोणते उपक्रम हाती घेतले आहेत. यामध्ये 3 ऑप्शन आहेत. डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर, बी बियाणे, शेती अवजारे, आधुनिक उपकरणे, रासायनिक खते यांचा प्रापण करून भाड्याने देणे आणि पाणी वापर संस्थेने आपल्या सदस्यांची एफपीओ स्थापना करणे. जे ऑप्शन आपल्याला लागू असतील ते इथे आपण इथे सिलेक्ट करायचे आहेत आणि नेक्स्टला जायचं. पुढच्या याच्यामध्ये देखभाल दुरुस्ती मॉडेल आहे, याच्यामध्ये होय नाही या प्रकारामध्ये उत्तर द्यायचं आहे आपल्याला, ज्यामध्ये पाणी वापर संस्थेच्या कार्यक्षेत्राचे वितरण व्यवस्था देखभाल दुरुस्ती गेल्या वार्षिक कृती आराखडा तयार करण्यात आला होता का. होय असल्यास होय, नाही असल्यास नाही सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर विभागाकडून प्राप्त परतावा रकमेच्या देखभाल दुरुस्तीसह वित्तीय अंदाजपत्रक तयार करून व्यवस्थापन समिती तसेच सर्वसाधारण समितीमध्ये मांडून चर्चा केली जाते. याबद्दल आपल्याला होय किंवा नाही यामध्ये उत्तर द्यायचं आहे. होय असल्यास होय. घनमापन पद्धतीने पाणी पुरवठा किंवा पाणी मापन यंत्रणा सुस्थितीत गुणवत्तेसह कार्यरत आहे का. याच्यामध्ये 3 ऑप्शन आहेत, नाही, होय आणि नियमित कॅलिब्रेशन केले जाते. जर गुणवत्तेसह कार्यरत नसेल तर नाही, जर असेल तर होय आणि गुणवत्तेसह कार्यरत आहे आणि नियमित कॅलिब्रेशन केले जात असेल तर दोन्ही ऑप्शन आपल्याला इथे सिलेक्ट करायचे आहेत. सोबतच आपल्याला जर गुणवत्तेसह कार्यरत असेल तर त्या संबंधीचा जिओटॅग फोटो जो आहे तो अपलोड करायचा इथे. ते अपलोड केल्यानंतर नेक्स्ट प्रश्नामध्ये आपल्याला मायनर, कूपबंधारे, साठवण तलाव यांची स्थिती काय आहे याबद्दलची माहिती द्यायची आहे. यामध्ये मल्टिपल ऑप्शन्स आहेत. जर चांगली स्थितीत नसेल तर लास्ट चौथा ऑप्शन जो आहे तो सिलेक्ट करायचा आहे. जर त्याच्यामध्ये स्वच्छता केली जात असेल किंवा कुठलीही गळती नाही, तलावाच्या भिंती सुस्थितीत असतील किंवा सिमेंटचे काम सुरळीत आहे आणि तुटफूट किंवा गळती नाही, तर मग हे आपल्याला मल्टिपल ऑप्शन आपण इथे सिलेक्ट करू शकतो, जे ऑप्शन आपल्याला लागू आहे. ठीक आहे. पुढच्या प्रश्नामध्ये जे आहे, विभागाकडून प्राप्त मागील 3 वर्षाच्या सरासरी परताव्याच्या रकमेपैकी देखभाल दुरुस्तीसाठी किती टक्के खर्च करण्यात आला. यामध्ये मग 25% पेक्षा कमी, 25 ते 50, 50 ते 90 आणि भरणा करून परतावा मिळण्यास विलंब झाला. यापैकी जे ऑप्शन आपल्याला लागू असेल ते आपण इथे सिलेक्ट करायचं. पुढचं जे मॉड्यूल आहे ते माहिती व्यवस्थापन आणि दस्तऐवजीकरण. याच्यामध्ये जर जी माहिती आपल्या पाणी वापर संस्थेचे जे आहे अद्ययावत आहे ते इथे सिलेक्ट करायचे आहे. अभिलेख जसं अभिलेखामध्ये सभासद नोंदणी, संस्थेची दायित्व विवरणपत्र, सर्वसाधारण सभेची कार्यवाही नोंदणी, व्यवस्थापन समितीच्या सभेच्या कार्यवृत्ताची नोंदणी, निवडणूक कार्यपद्धती नोंदणी, तक्रार नोंदणी, कार्यक्षेत्राचा नकाशा, तसेच पुस्तक व ऑडिट कागदपत्र अद्ययावत आहेत का, त्याच्यामध्ये रोकड वही असेल, जमा खर्च दर्शवणारी लेखापुस्तके असतील, खरेदी विक्रीची लेखापुस्तके, पाणीपट्टा पावती व नोंदवही, लेखापरीक्षण अहवाल, वार्षिक अहवाल, सिंचन नोंदणी अद्ययावत आहेत का, ज्याच्यामध्ये पाण्याचा हिशोब, गेज नोंदवही, विहीर व इंधन विहीर यांची नोंदवही, मोजणी पुस्तके, सर्वेक्षणाची क्षेत्रीय पुस्तके, जे पण तुम्हाला लागू आहे ते इथे आपण इथे सिलेक्ट करू शकतो. तसंच शेवटचा प्रश्न जो आहे तो शेतकरी सभासदांनी गेल्या एका खरीप वर्षात खरीप आणि रब्बीसाठी भरलेले पाणी मागणी अर्ज कोण कार्यालयात ठेवलेले असून पडताळणीसाठी उपलब्ध आहेत का. त्याच्यामध्ये 3 ऑप्शन आहेत आपल्याला, नाही, होय परंतु कागदपत्रे अपुरी आहेत, होय आणि सर्व कागदपत्रे पडताळणीसाठी उपलब्ध. आपण ऑप्शन सिलेक्ट करायचं आणि ऑप्शन जे आहे ते झालं आपलं. एकदा माहिती भरून झाली की आपल्याला ते सबमिट करायचं. तर आता आपली माहिती सबमिट झाल्यानंतर आपल्याला युअर रिस्पॉन्स हॅज बीन रेकॉर्डेड असं मेसेज रिफ्लेक्ट होईल. म्हणजे आपलं जे ॲप्लिकेशन आहे ते सबमिट झालेलं आहे. थँक्यू.